आज अमृतचा रिझल्ट आहे. अमृत आओ इकडे इकडे आओ रिझल्ट आहे ना आज तुझा. आहे ना भाऊ आहे आहे ना सर. थांब मी बघतो. भाऊ रोल नंबर घ्या 65 25 51 हा टाका 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 65 हा. दाखवा सर अरे पाच पार्टी पार्टी जरा अरे, अरे. चिकन देतो ना सर काळजी कशा करताय मी पार्टी जरा अरे, चिकन देतो ना सर काळजी कशा करताय मी आहे ना एक नंबर मराठवाड्याचं स्टाईल चिकन सांगतो तुम्हाला या. नमस्कार मित्रांनो, आपला आज रिझल्ट लागलाय. आपण ऑल क्लिअर झाले. विषय ऑल क्लिअर, विषय टॉपचा विषय ना टॉपचं चिकन. चला चिकन बनवणार आहोत. तर चिकनचं एक याच्यामागचा उद्देश असा आहे की आज रिझल्ट लागला BMS फर्स्ट इयरचा. तर मग आता मी सध्या सिनियरच्या रूमकडे आहे सांगलीला. विषय सांगली कोल्हापूरचा म्हणल्यावर चिकन तर बनवावं लागतंय. मग ती सगळी तयारी चालू आहे. 1 किलो चिकन घेतलंय मस्त असं. त्याला आपण मस्त रोस्ट करू आधी, मस्त आधी सुक्क बनवू आणि नंतर ना असं चांगलं असं मस्त फ्राय असं बनवू. मस्त असं फ्राय बनवू. तर त्यासाठी आपण 2 पड्या तेल घेतलेलं आहे. असं पेटू. ही आपली सगळी मसाल्याची चाळीस. आता एवढे बॅचलर्स असल्यामुळे काय एवढे मसाले नाही. आता मस्त बनवू. ही खोबरं आहे. हा मस्त कोल्हापुरी घरचा झणझणीत मसाला आहे. माझ्या घरचा आहे. हा ही मस्त असं गरम मसाला आहे. ही तीळ आणि पुदिना वगैरे सगळ्याची पेस्ट आहे अशी. आणि ही अद्रक आणि लसणची पेस्ट. तर आता मस्त असं बनवू. आपलं तेल असं मस्त छान असं गरम झालेलं आहे. तर सर्वप्रथम आपण मस्त असं खोबरे टाकून तोडून फ्राय करून घेऊ. मस्त खोबरं टाकून येतं. फास्ट कर. ही चटणी जास्त घे की. चटणी टाकू आधी. खोबरं मस्त असं रोस्ट करून आहे. होते खोबरं असं एकदम ब्लॅक झालं पाहिजे. रोस्ट ड्राय रोस्ट केल्यासारखं असं एकदम करपाचे झणझणीत. मला वाटतं थोडंसं आणखी तेल कमी पडलेलं आहे. कोई बात नाही. पेस्ट टाकले मस्त त्याला असं सत्तर करून अद्दर मस्त छोट्या आचेवर आपण मस्त रोस्ट करू. बघू शकता ना लाल रंग आता मस्त आलेला आहे. आपण पुढचे मसाले टाकायचे. मस्त असा कोल्हापूरचा काळा झणझणीत मसाला. इंदापूरचा ही गरम मसाला आणि सगळं टाकला पेस्ट ह्याच्यामध्ये. थोडंसं गॅस बारीक करू आपण. हे सगळं बारीक आचर करायचं म्हणजे मस्त रोस्ट होते. आणि याचा मेन की पॉईंट अद्रक आणि लसणची पेस्ट. नाद करते काय एक नंबर हवा. आता मग तुम्ही बघत राहा. आता कलर कसा येतो. सगळे अशा कोणाचे पेस्ट टाकलेले आहेत. अरे हे टाकायचं राहिलं की. कस्तुरी मोती जास्त टाकण्याचा काही अर्थ नाही. पण तरी पण आमचे कोक वॉटरमध्ये टाकतो थोडंसं. जास्त नाही बस एवढीच. मस्त असा पाणी घेतात थोडस आपण काय करू. तेल आणखी टाकावं असं वाटतंय. तेलाचा प्रॉपर अंदाज येत नसल्यामुळे अजून टाकते लागणार अजून. बस आपल्याला आता डन झालेले ओव्हरऑल. हा एक नंबर झालेला आता सगळा कार्यक्रम. फक्त हे आपलं 1 किलो मटण मस्त टाकायचं आता मस्त. तर ते टाकायला लागेल की. मस्त प्लेटमध्ये काढू आपण. जेवढं आपल्याला खायचं आहे तेवढं फोडणीला. बाकी सगळं आम्ही सुक्क ठेवलेलं आहे. बस त्याला मस्त आपण रोस्ट करू. हे काय होतं.
सर्व बनव. रोस्ट करू आपण याला. एकदम मस्त fry. त्याच्यामध्ये मस्त असं गरम पाणी टाकू. लयच गरम आहे काय. मदतीचा हात. बस बस बस. हाताने कर जास्त त्याला हे कर की. बस बस. हे कशाला ठेवले चिकन. खायला पण सुकं. नाही टाकी त्याच्यातच. नाही खायचं म्हणताय कोण सगळंच खायचं म्हणताय सुकं. बस बस. ग्रेव्ही करायची ना. एकदम जोड घ्या जोड कॅमेरामॅन फोकस फोकस कॅमेरामॅन फोकस असं कसं वास नाद करते काय आता थोडंसं आपण थोडंसं आणि 5 मिनिटाला मंद आचेवर शिजू देऊ आणि पुढच्या विषय हार 5 मिनिटं तर विषय असं झाला मस्त झणझणी एक नंबर. आणि सुक्का हा मस्त रस्सा एकदम फ्राय ह्या रोट्या आणि सगळे आमची सिनियर मंडळी एक नंबर. आहा